कोकणातलं देवघर गाव म्हणजे हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक शांत ठिकाण. पण त्या शांततेत एक गूढ आणि अनामिक भीती नेहमी दडलेली असायची, ज्याचं नाव होतं मुंजा. पौर्णिमेची रात्र होती. चांदण्याचा हलका प्रकाश होता, पण गावातील पिंपळाच्या झाडावर मात्र काळोखाची दाट छाया होती. ते पिंपळाचं झाड ज्याला गावकरी भूताचं झाड म्हणायचे, कारण त्याची पाळमुळं थेट स्मशानाच्या जवळ होती. तिथूनच एका जुन्या विहिरीच्या काठावर लहानपणी मुंज उपनयन होऊन अविवाहित अवस्थेत मरण पावलेला एक ब्राह्मण मुलगा मुंजा बनून राहायचा, अशी लोकांची दृढ श्रद्धा होती. गावातला तरुण सत्या हा मुंबईहून नुकताच परतला होता. तो आधुनिक विचारांचा होता आणि त्याला या भूताटकीवर विश्वास नव्हता. त्याने गावकऱ्यांच्या भीतीची नेहमी चेष्टा केली. हे सगळं अंधश्रद्धा आहे. अजून किती दिवस घाबरणार तुम्ही त्या वाऱ्याच्या आवाजाला, तो उपहासाने म्हणाला. पण गावचा भटजी, पूजा अर्चा करणारा वयस्क माणूस, त्याने सत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अरे सत्या, हे मुंजाचं प्रकरण वेगळं आहे. तो लहान आहे, पण त्याची शक्ती प्रचंड आहे. त्याला शांत राहण्यातच आनंद मिळतो. त्याला डिवचू नकोस. पिंपळाच्या झाडाखालून रात्री जाऊ नकोस, विशेषतः मंगळवारी किंवा शनिवारी. सत्याने भटजीचं बोलणं हसण्यावरी घेतलं. त्याच रात्री सत्या त्याच्या मित्रांना भेटून परत येत होता. घड्याळात रात्रीचे 12 वाजले होते. रस्त्यात तेच भूताचं पिंपळाचं झाड लागलं. सत्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. तो मुद्दामहून झाडाखाली थांबला आणि त्याने विहिरीच्या दिशेने पाहून मोठ्याने हाक मारली. अरे मुंजा, हे अविवाहित ब्रह्मचारी, जर तुझ्यामध्ये खरी हिंमत असेल तर ये आणि मला अडव. सत्या हसला. त्याची छाती अभिमानाने फुलली आणि त्याच क्षणी हवेत एक विचित्र थंडगार शिरशिरी पसरली. झाडाची पाने आपोआप सळसळू लागली, जणू काही अदृश्य वारे वाहत होते. विहिरीतून पाण्याचा एक मंद भीतीदायक गुळगुळ आवाज आला. सत्याचा आत्मविश्वास हळूहळू वितळू लागला. त्याला वाटलं, माझा फक्त गैरसमज होत आहे. पण मग त्याला जाणवलं की तो एकटा नव्हता. त्याच्या खांद्यावर एखाद्या लहान मुलाने हात ठेवल्याप्रमाणे त्याला स्पर्श जाणवला, अगदी थंड आणि चिकट. त्याने मागे वळून पाहिलं. काही नव्हतं, फक्त विहिरीतून येणारा तो भयानक आवाज. तो वेगाने चालू लागला, पण मग त्याला आवाज आला, एक लहान मुलाचा अस्पष्ट किंचाळणारा आवाज. मला माझी बायको पाहिजे. तू घेणार का माझी बायको? सत्याने मागे धावत न पाहता पळायला सुरुवात केली. त्याचे श्वास जलद झाले होते, पण आवाज त्याच्या पाठीशी होता, जवळजवळ. तू नाही दिलीस बायको तर मी तुला उचलून नेईन. सत्याला चालताना कोणीतरी मागून दगड फेकत असल्याचा भास झाला. टन टन छोटे दगड त्याच्या अगदी बाजूने जात होते. त्याला आठवलं, मुंजा लोकांना त्रास देण्यासाठी दगड फेकायचा. घाबरून त्याने पटकन एका घराजवळ आश्रय घेतला. पण जेव्हा त्याने धाप टाकत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या हातात असलेल्या चावीला रामरक्षा गुंडाळलेले होतं. ते गवत ते उपनयन संस्कारावेळी बांधतात. सत्याने किंचाळी मारली आणि चावी फेकून दिली. मग त्याला स्पष्टपणे विहिरीतून एक हलक्या पावलांचा आवाज ऐकू आला. ती लहानग्या मुलांची चाल होती, जी आता मोठ्या माणसाच्या वेगाने त्याच्या दिशेने येत होती. झाडाखालच्या काळोखातून एक छोटा, फिकट आणि नग्न देह बाहेर आला. त्याचे डोळे पांढरे होते आणि तोंडावर एक विकृत, अपूर्ण हास्य होतं. त्याने कमरेला फक्त गवत बांधलेलं होतं. तू माझा खेळ मोडलास, आता तू माझ्या सोबत राहशील. मुंजा किंचाळला. सत्याने परत पळण्याचा विचार केला नाही. तो जागीच थिजला. तो भूत त्याच्या जवळ येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना तो भूताच्या झाडाजवळ जमिनीवर पडलेला आढळला. त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता आणि डोळे उघडे
पण निर्जीव होते. जवळच विहिरीच्या काठावर एक लहान मुंजाचं गवत, मुंजाग्रास, मातीतून उगवलेलं होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर हवेत लहान मुलाच्या हसण्याचा एक विरळ आणि थंडगार आवाज घुमत होता. जणू काही तो आपल्या नवीन खेळण्यासोबत आनंदाने खेळत होता. गावकरी एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या मनात एकच भीती होती. सत्य आता 12 पिंपळाच्या मुंजा बनलेला असेल आणि आता त्याला शांत करण्यासाठी नव्या वधूचा शोध सुरू होईल. नक्कीच. सत्याच्या मृत्यूनंतर देवघर गावात भयान शांतता पसरली होती. लोकांना विश्वास बसला होता की सत्याचा आत्मा आता त्या मुंजाच्या ताब्यात आहे. आता तो 12 पिंपळावरच्या मुंजांपैकी एक झाला आहे. भटजीने सगळ्यांना समजावले होते की मुंजाला शांत करण्यासाठी त्याच्या इच्छेनुसार त्याचा विवाह लावून देणे आवश्यक आहे, नाहीतर तो तरुण पोरापोरींना त्रास देत राहील. पण ही नववधू कोण होणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात धडकी भरवत होता. सत्याच्या सर्वात जवळचा मित्र होता प्रकाश. तो मुंबईला परत न जाता गावातच थांबला होता. सत्याला मुंजाने उचलून नेल्याची घटना त्याने पाहिली नसली तरी सत्याच्या चेहऱ्यावरील ती अंतिम भीती आणि विहिरीच्या काठावर सापडलेले ते मुंजाचं गवत त्याने विसरले नव्हते. एका रात्री प्रकाशला घरात एकटे असताना त्याच्या दारावर थाप ऐकू आली. रात्रीचे 1:30 वाजले होते. प्रकाश, अरे प्रकाश, दरवाजा उघड. आवाज सत्याचा होता. प्रकाशच्या अंगावर सर करून काटा आला. सत्या तर आता या जगात नव्हता. कोण आहे रे? प्रकाशने भीत भीत विचारले. अरे मी आहे सत्या. माझी बायको शोधायची आहे मला. तू मदत करशील ना? आवाज हसऱ्या स्वरात आला, पण तो हसरा स्वर विकृत आणि पोकळ होता. प्रकाशच्या लक्षात आलं की हा सत्या नाही, हा मुंजा बोलतोय. तो लगेच बोलला, मी कोणालाही ओळखत नाही. मी नाही करणार मदत. दाराबाहेरून एक लहान मुलाच्या चिडलेल्या रडण्याचा आवाज आला. तू माझा मित्र नाहीस. तू विश्वासघातकी आहेस. मी तुला सोडणार नाही. दुसऱ्याच क्षणी प्रकाशच्या घराच्या छपरावर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. प्रकाशने दिवे लावले, घरातल्या देवाचे फोटो घेतले आणि हनुमान चालीसा वाचायला सुरुवात केली. पण अचानक त्याला जाणवलं की त्याची चालीसा वाचण्याची गती मंदावली आहे. त्याचे तोंड आपोआप गप्प होत आहे. त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या गळ्यावर अदृश्य हात ठेवत आहे. आरती, तुझा आवाज का बंद झाला? प्रकाश घाबरला. दाराबाहेरून पुन्हा सत्याचा आवाज आला, पण आता तो अत्यंत जवळ होता. जणू कोणीतरी दाराच्या फटीतून बोलत आहे. तुझी बायको कोण? आरती, तीच माझ्यासाठी योग्य आहे. प्रकाशच्या डोक्यात वीज चमकली. आरती ही त्याची बालमैत्रीण होती आणि तिचं लग्न 2 महिन्यांवर आलं होतं. मुंजाला तिच्याबद्दल कळालं कसं? प्रकाश लगेच घरातून पळत सुटला आणि भटजींच्या घरी गेला. भटजींनी त्याच्या चेहऱ्यावरील भीती पाहिली आणि डोळे मिटून काही वेळ ध्यान केले. तो मुंजा आहे प्रकाश. तो आता तुला आणि आरतीला सोडणार नाही. मुंजाला लहान मुलासारखा हट्ट असतो, पण त्याची शक्ती राक्षसासारखी आहे. त्याला लग्नाची घाई आहे. तो कोणालाही त्रास देऊ शकतो, कारण त्याला वाटतं की त्याला न्याय मिळाला नाही, भटजी म्हणाले. भटजींनी सांगितलं की मुंजाला शांत करण्याचा एकच मार्ग आहे. तो ज्या पिंपळाच्या झाडाखाली राहतो तिथे नवरा नवरीच्या कपड्यांमध्ये एका विशिष्ट रात्री पूजा करावी लागते. सत्य आता मुंजा बनला आहे आणि त्याची इच्छा आहे की आरती त्याची वधू व्हावी. प्रकाशने नकार दिला. आरती दुसऱ्या कोणाची वधू बनणार आहे? आम्ही हे होऊ देणार नाही. मग तुम्ही लढायला तयार व्हा, भटजी गंभीर आवाजात म्हणाले. मुंजाला जर वधू मिळाली नाही तर तो आरतीला उचलून नेईन. ही पौर्णिमेची रात्र आहे आणि मुंजाची शक्ती आज सर्वात जास्त असेल. प्रकाश आणि भटजीने गावातील काही धाडसी तरुणांना गोळा केले. रात्री 12 वाजता ते पिंपळाच्या झाडाकडे निघाले. झाडाखाली पोहोचताच त्यांना एक भयानक दृश्य दिसले. पिंपळाच्या झाडाभोवती
मुंजाचं गवत आणि काळ्या दोऱ्या बांधलेल्या होत्या आणि विहिरीच्या जवळ त्यांना सत्याचा आत्मा दिसला. तो आता पूर्णपणे मुंजाच्या रूपात होता. तो हवेत तरंगत होता आणि त्याचे डोळे आरतीच्या घराच्या दिशेने लागले होते. माझी बायको, ती माझीच आहे, मुंजा अस्पष्टपणे बोलत होता. प्रकाशला समजले की मुंजा आता आरतीला उचलून नेण्यासाठी जात आहे. त्याला थांबवण्याची ही शेवटची संधी होती. भटजींनी त्वरित मंत्रोच्चाराला सुरुवात केली. त्याच्या हातात पवित्र पाणी आणि अग्निकुंड होते. मुंजाला मंत्राचा त्रास होऊ लागला. त्याने विचित्र किंकाळी मारली. त्याने रागाने एका तरुणाच्या दिशेने एक मोठा दगड फेकला जो वेगाने येत होता. पण भटजींनी आपल्या हातातील पाणी शिंपडले आणि दगड हवेतच थांबला. पण मुंजा लहान आणि चपळ होता. तो मंत्रांना जुमानत नव्हता. त्याने भटजींच्या अग्निकुंडावर जोर लावला आणि ते विझवून टाकले. तुम्ही मला थांबवू शकत नाही. मी माझ्या नववधूला घेऊन जाणारच. मुंजा हसला. त्याचे हसणे भयानक होते. आता फक्त एकच मार्ग होता. प्रकाशने पुढे जाऊन मुंजाला आव्हान देण्याचं ठरवलं. अरे मुंजा, तू सत्याचा मित्र होतास. तुझी मैत्री खोटी आहे का? तू एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार? हे ऐकून मुंजा क्षणभर शांत झाला. सत्याचा आत्मा अजून कुठेतरी आत जिवंत होता का? पण मुंजाच्या डोळ्यात पुन्हा क्रोधाची आणि हट्टाची भावना दिसली. त्याने प्रकाशच्या दिशेने झेप घेतली. मुंजा आणि प्रकाश यांच्यात पिंपळाच्या झाडाखाली लढाई सुरू झाली. तो लहानगा पण अफाट ताकदवान असलेला आत्मा प्रकाशाला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न करत होता. प्रकाश आपल्या पूर्ण ताकदीने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी भटजींनी त्वरित आपल्या गळ्यातला रुद्राक्ष मुंजाच्या दिशेने फेकला. रुद्राक्ष मुंजाच्या छातीला लागला. मुंजाने वेदनेने किंचाळी मारली. त्याच्या देहातून पांढरा धूर बाहेर पडू लागला आणि तो वेगाने पिंपळाच्या झाडात अदृश्य झाला. सर्वत्र शांतता पसरली. विहिरीतील आवाज थांबला. झाडाची पाने स्तब्ध झाली. प्रकाश घामाने आणि धक्क्याने लटलट कापत होता. तो खाली कोसळला. भटजींनी त्याला उठवले. तो गेला नाही प्रकाश, त्याला फक्त क्षणभर शांत केले आहे, भटजी म्हणाले. त्यांच्या डोळ्यात एक भीती होती जी त्यांनी कधीही व्यक्त केली नव्हती. तुम्हाला लवकरच आरतीचं लग्न लावून द्यावं लागेल आणि तिला गाव सोडून दूर न्यावं लागेल, कारण मुंजा आपला हट्ट सोडत नाही. तो वाट बघतो आणि पुन्हा येतो. आणि खरोखरच काही दिवसांनी गावातून दूर जाताना आरतीचा विवाह सोहळा सुरू होता. वधूवराच्या पालखीला पिंपळाच्या झाडाजवळून जावे लागले. झाड शांत होते, पण आरतीला पालखीत बसलेली असताना तिच्या कानात एक मंद कुजबूज ऐकू आली. तुला माझ्यासाठी परत यावेच लागेल, तू माझीच आहेस. आणि त्याच क्षणी पालखीच्या बाहेरच्या बाजूला कोणीतरी लहान मुलीने टकटक केले, अगदी 3 वेळा. आरतीने डोळे मोठे केले आणि तिची मान आपोआप झाडाच्या दिशेने वळली. झाडाच्या फांद्यांमध्ये चंद्राच्या प्रकाशात तिला एक लहान, नग्न आणि पांढरा चेहरा दिसला, जो तिच्याकडे पाहत विकृतपणे हसत होता. मुंजा अजूनही तिची वाट बघत होता. आरतीचा विवाह झाला, पण तिच्या मनात मुंजाची भीती कायम होती. पालखीजवळ ऐकलेली ती कुजबूज आणि झाडावर दिसलेला तो विकृत चेहरा तिला स्वस्थ बसू देत नव्हता. तिने आणि तिचा पती विक्रम याने तात्काळ मुंबई गाठली, पण मुंजापासून सुटका होणे इतके सोपे नव्हते. मुंबईतील त्यांच्या नवीन फ्लॅटमध्येही आरतीला विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. रात्री तिच्या खिडकीवर छोटे दगड आपटायचे, जसे कोणीतरी लहान मुलाने ते फेकले असावेत. तिने किचनमध्ये ठेवलेले मुंजाचे गवत, जे ती चुकून सोबत घेऊन आली होती, नेहमी दुसऱ्या ठिकाणी ठेवलेले असायचे. एका रात्री विक्रमला अचानक सत्याच्या आवाजात आरती माझी आहे असे बोलून झोपेतून जागे व्हायचे. आरतीला खात्री झाली की मुंजा त्यांच्यासोबत मुंबईपर्यंत आला आहे.
त्याने आता विक्रमला त्रास द्यायला सुरुवात केली होती. विक्रम आणि आरतीने ठरवले की आता यावर कायमचा तोडगा काढल्याशिवाय पर्याय नाही. ते पुन्हा देवघर गावी भटजींना भेटायला गेले. भटजींनी त्यांना पाहिले आणि शांतपणे म्हणाले, मी तुम्हाला सांगितले होते, मुंजा आपला हट्ट सोडत नाही. त्याला लग्न हवे आहे आणि आता तो तुमच्या संसारावर ग्रहण लावू पाहत आहे. भटजी, काय करायचं आता? हा कधी शांत होईल? आरतीने रडत विचारले. भटजींनी खोलीच्या मध्यभागी एक छोटं हवनकुंड पेटवलं. त्यांनी जुने पोथीपत्रे तपासले आणि सांगितले, मुंजा म्हणजे अविवाहित अवस्थेत मरण पावलेला अतिहट्टी ब्रह्मचारी असतो. त्याला केवळ नववधूची प्रतिज्ञा शांत करू शकते. ज्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे त्याला एखाद्या वधूने किंवा विवाहित स्त्रीने मी तुझी बायको आहे असे सत्य मनाने सांगून त्याला त्याचे अपूर्ण जीवन पूर्ण करण्याची साक्ष द्यावी लागेल. पण हे खूप धोक्याचे आहे. मुंजा ती प्रतिज्ञा खोटी मानली तर तो तुमचा जीव घेऊ शकतो. आरती आणि विक्रमने एकमेकांकडे पाहिले. मुंजापासून मुक्त होण्याचा हा शेवटचा मार्ग होता. दुसऱ्या दिवशी अमावास्येची रात्र होती. भटजींच्या मार्गदर्शनाखाली आरती आणि विक्रम पुन्हा त्या भूताच्या पिंपळाच्या झाडाखाली आले. भटजींनी विहिरीच्या काठावर विवाह मंडपासारखी रचना केली. त्यात पिवळी फुलं, अक्षता आणि मुंजाचे गवत ठेवले. भटजींनी अत्यंत गंभीर आणि शांत आवाजात मंत्रोच्चार सुरू केला. झाडातून पुन्हा तो थंडगार वारा वाहू लागला. विहिरीतून गुळगुळ आवाज आला आणि मंद किंकाळी ऐकू आली. काही क्षणातच मुंजा, सत्याचा आत्मा, पुन्हा पांढऱ्या धुराच्या रूपात तिथे प्रकट झाला. तो चिडलेला आणि दुःखी दिसत होता. तू माझी बायको आहेस, तू मला सोडून का गेलीस? मुंजाने विक्रमाच्या दिशेने पाहून घोषणा केली. थांब. आरती पुढे सरसावली. तिच्या मनात भीती होती पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार दिसत होता. मी तुझी बायको नाही, पण मी तुझी वधू आहे, आरतीने शांत पण ठाम आवाजात म्हटले. विक्रमने तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण तिने हात सोडवला. आरती मुंजासमोर उभी राहिली आणि खऱ्या वधूच्या भावाने तिने हात जोडले. अरे सत्या, मला माहीत आहे की तुझे आयुष्य अपूर्ण राहिले. तुला वधू मिळाली नाही आणि तुझी ती हट्ट पूर्ण झाली नाही. मी आज या पिंपळाच्या झाडाला आणि देवांना साक्षी मानून प्रतिज्ञा करते की आरतीने डोळे मिटले आणि मनात मुंजाला संबोधित केले. तू माझा अविवाहित पती आहेस. तुझा हट्ट मी पूर्ण करत आहे. जा, आता शांत हो. तू ब्रह्मचारी नाहीस. तुला सद्गती मिळाली आहे. आता तू मुक्त आहेस. तिचे शब्द सत्य आणि करुणापूर्ण होते. मुंजाच्या पांढऱ्या धुराच्या रूपात एक विचित्र कंप जाणवला. त्याची तीव्रता कमी झाली. मुंजाच्या डोळ्यातून जिथे डोळे असायचे पाण्याचे 2 थेंब पडले, जणू ते अश्रू असावेत. मग मुंजा बोलला. त्याचा आवाज आता विकृत नव्हता. तो एका लहान मुलाच्या शांत थकलेल्या आवाजात बोलला. मी मुक्त झालो. आता मला पत्नी मिळाली. तो धूर हळूहळू विरळत गेला आणि पिंपळाच्या झाडाच्या दिशेने गेला. झाड शांत झाले. विहिरीतून आवाज पूर्णपणे थांबला. सर्वत्र पसरलेला थंडगारपणा आता उष्ण आणि सामान्य झाला होता. भटजींनी डोळे उघडले. त्यांनी हात जोडून म्हटले, सद्गती मिळाली. मुंजा शांत झाला. सत्याचा आत्मा आता भटकणार नाही. आरतीने विक्रमच्या खांद्यावर डोके ठेवले. ती वाचली होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्याच्या आत्म्याला शांती मिळाली होती. काही वर्षांनी देवघर गावात सत्याच्या आठवणीत एक छोटे मंदिर उभारण्यात आले. आजही लोक त्या पिंपळाच्या झाडाजवळ जातात, पण आता भीतीमुळे नाही तर शांती आणि करुणा म्हणून. पण अमावास्येच्या रात्री जेव्हा तिथे मंद वारा वाहतो तेव्हा गावकऱ्यांना आजही आठवण होते की काही अपूर्ण इच्छा असलेले आत्मे अजूनही पिंपळाच्या झाडाखाली आपल्या नववधूची वाट पाहत असतील. पुढचा अनुभव RR क्रिएशन. रक्तरंजित अमावस्या. धरणगाव हे डोंगरांनी वेढलेलं शांत
पण गूढ असं गाव दिवसा ढवळ्या ते साधं वाटायचं, पण रात्री अमावास्येच्या काळोखात त्याचा रंगच बदलून जाई. गावाच्या टोकाला पसरलेलं एक प्रचंड पिंपळाचं झाड इथलं ग्रामदैवत मानलं जायचं. त्या झाडाखाली प्रत्येक अमावास्येला गावकरी मोठ्या श्रद्धेने पूजा करत. त्या दिवशीही सकाळपासून तयारी सुरू झाली होती. महिलांनी ओटी सजवल्या, पान फुलं आणली, मुलं धूपवाती गोळा करत होती. संध्याकाळी गावकरी त्या झाडाखाली जमले. घंटानाद सुरू झाला, मंत्र उच्चार झाले. आकाशात काळसर ढग जमा झाले होते. झाडाच्या फांद्यांतून शेकडो कावळे किंचाळं तोडून गेले. जणू त्यांनाही काहीतरी जाणवलं होतं. पूजा पार पडली. पिंपळाच्या फांदीला नारळ, हार, दिवे बांधले गेले. नैवेद्य म्हणून दूध, भात, मोदक, करंजी आणि पानं फुलं ठेवली गेली. गावकरी एक एक करून डोकं टेकवत निघून गेले. पण जाण्यापूर्वी पाटील मोठ्या आवाजात सांगून गेले, आजची रात्र अमावास्येची आहे. आता कुणीही परत पिंपळाकडे जाणार नाही. भोगाला डोळा लावायचा नाही. आठवा, ज्याने चूक केली त्याच्या कुळावर संकट येईल. बिना मुंडक्याचा दानव जागा होईल. गावकऱ्यांचे चेहरे गंभीर होते. हे कुठल्याही मुलांच्या खेळण्यासारखं नव्हतं. इथल्या लोकांनी पिढ्यानपिढ्या भीती अनुभवली होती. त्यावेळी गावात 4 पाहुणे आले होते. शहरातून आलेले तरुण तरुणी. अनिकेत मुंबईचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, अत्यंत आत्मविश्वासू, कधी कधी अहंकारीही. त्याला अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास नव्हता. समीर अनिकेतचाच मित्र, हलका फुलका, हसतमुख, पण आतून भिताड. प्रिया इतिहासाची विद्यार्थिनी, लोककथा आणि परंपरांचा अभ्यास करणारी. हिच्यामुळेच ही ट्रीप आखली गेली होती. नेहा प्रियाची मैत्रीण, मनाने संवेदनशील पण पटकन घाबरणारी, पण हुशार आणि निरीक्षक. हे चौघे गावात आले ते सहलीसाठी. डोंगर, किल्ले आणि ग्रामीण संस्कृती पाहायला. पण प्रियाने खास आग्रह केला होता, धरण गावात अमावास्येच्या पूजेबद्दल आणि भूताच्या दंतकथेवर खूप काही ऐकलं आहे. ते स्वतः अनुभवायचं. संध्याकाळी तेही पूजेचं दृश्य पाहायला गेले. धुपाचा सुगंध, मृदू घंटानाद, झाडाभोवतीच्या सावल्या, सगळं त्यांना अवास्तव वाटलं. पूजा आटोपली तेव्हा पाटील त्यांना जवळ बोलावून म्हणाले, मुलांनो, तुम्ही शहरातून आलात म्हणून सांगतोय. हा भोग रात्री कोणीही पाहायचा नाही. परंपरा आहे. नाहीतर. अनिकेत हसतच मध्येच बोलला, काय नाही तर भूत येईल. आजच्या काळातही लोक अशी भीती पसरवतात. पाटलाचा चेहरा कठोर झाला. हे हसू नाही मुला. इथं आमच्याच डोळ्यासमोर कुळ संपले आहेत. भोग पाहिल्यावर सायकलवर बसलेला बिना मुंडक्याचा दानव येतो. गळ्यात दोरी घालून लोकांना फरफटत नेतो. मुंडकं वेगळं करतो आणि मग त्या कुळाचा नामोनिशान नाहीसं होतं. गावकरी आपापल्या घरी गेले. चौकात आता फक्त मंद दिवा लुकलुकत होता. रात्री जेवणानंतर 4ही मित्र झोपायच्या तयारीत होते. पण अनिकेत खिडकीजवळ उभा राहून म्हणाला, किती गंमत आहे. गावकरी अजूनही मध्ययुगात जगतात. भूत सायकलवर येतं म्हणे. समीर त्याच्याशी सहमत झाला. हो रे, चला जाऊन पाहूया ना. खरंच भूत येतं का? नेहा थरथरत म्हणाली, तुम्ही वेडे आहात का? पाटलांना किती समजावलं. असं करून काही बिघडलं तर? प्रिया गोंधळली. तिला भीतीही वाटत होती आणि कुतूहलही. इतक्या वर्षांपासून चालत आलेली गोष्ट आहे. बघायला हवं की नाही? शेवटी अनिकेतने सगळ्यांना तयार केलं. टॉर्च हाती घेऊन चौघे पिंपळाच्या झाडाकडे निघाले. गावात काळोख पसरला होता. कुत्र्यांचं भुंकणं थांबलं होतं. जणू हवा थिजून राहिली होती. झाडाखाली ते पोहोचले. दिव्याची ज्योत अजून लुकलुकत होती. नैवेद्य जसच्या तसा होता. दूध भाताचा गंध पसरला होता. पहा, काहीच नाही, अनिकेत म्हणाला. त्याने टॉर्च थेट भोगावर टाकला. प्रिया कुजबुजली. आपण परत फिरूया अनिकेत, काहीतरी विचित्र वाटतंय. पण अनिकेत मोदकाला हात लावायला गेला. नेहा किंचाळली, नको, थांब. पण उशीर झाला होता.
दूरवरून घनघन असा साखळीचा आवाज येऊ लागला. मग गरगर जुन्या सायकलच्या चाकाचा तो आवाज वाढत गेला. चौघांचे पाय थिजले. काळोख फोडत एक आकृती पुढे आली. लोखंडी सायकलवर बसलेलं शरीर, पण डोकंच नव्हतं. रक्ताने माखलेली मान, गळ्यात बांधलेली जुनी दोरी, हातांनी पेडल मारत होता, पण चेहरा नाही. सायकल थांबली. त्या दानवाने हात उचलून भोगाकडे दाखवलं. मग हळूहळू चौघांकडे पहिल्यासारखं केलं. क्षणात दोरी हवेत फिरली आणि समीरच्या गळ्यात अडकली. तो किंकाळला, वाचवा. पण दानवाने त्याला सायकलला बांधलं, फरफटत नेलं. खर्र असा आवाज झाला. रक्त उडालं. समीरचं मुंडकं वेगळं झालं. सायकलच्या हँडलवर ते बांधलं गेलं. प्रिया थरथरली. नेहा डोळे झाकून बसली. अनिकेत धडपडत ओरडला, अरे थांब, आम्ही काही चुकीचं केलं नाही. पण दानवाने दुसऱ्याच क्षणी त्याला पकडलं. दोरीने गळा आवळला. अनिकेत फरफटत गेला. शेवटी त्याचंही मुंडकं गळून पडलं. आता फक्त प्रिया आणि नेहा उरल्या. त्या जीवाच्या आकांताने पळू लागल्या. जंगलाच्या दिशेने पळताना अंधार त्यांना गिळत होता. पण प्रिया अडखळली. पायाला दगड लागून ती जमिनीवर कोसळली. दानव पुन्हा जवळ आला. सायकलचा आवाज कानात घुमू लागला. नेहा किंचाळली, प्रिया उठ. पण दानवाने तिला पकडलं. काही क्षणात तिचंही मुंडकं वेगळं झालं. आता नेहा एकटी. ती थरथरत मागे सरकली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दानव तिच्या समोर आला. दोरी हातात होती. नेहाला वाटलं आता आपला अंत निश्चित. पण त्याने दोरी तिच्या गळ्यात टाकली नाही. काही क्षण तिला निरखून पाहिलं. मग हळूहळू सायकल वळवली. जंगलाच्या दिशेने निघून गेला. नेहा धडाम कोसळली. तिला शुद्ध गेली. सकाळी गावकऱ्यांनी पिंपळाखाली भयानक दृश्य पाहिलं. रक्ताचे डाग, तुटलेली चप्पल, मोडकी टॉर्च आणि झाडाच्या फांदीला बांधलेलं एक मुंडकं. नेहा मात्र गावाच्या चौकात शून्यात पाहत बसली. तिचे केस पांढरे झाले होते. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती, सायकल, सायकल, तो पुन्हा येईल.